जर्नी म्हणजे जर तुम्हाला नॉर्थ गोवावरून साऊथ गोव्याला जायचं असेल आणि जर गोवाचा प्रॉपर म्हणजे ओल्ड गोवा साऊथ गोवा बघायचा असेल प्रॉपर तिथली राहणीमान वगैरे तर तुम्ही बसनी जा म्हणजे जी लोकल बस आहे आणि जे बसचे कंडक्टर आपण त्यांना कंडक्टर बोलू शकतो तर त्यांना विचारा की हे म्हणजे पूर्ण माहिती त्यांना विचारा त्यांच्याशी बोला तेव्हा ते पूर्ण जाताना तुम्हाला सगळं सांगतील. जाताना मंगेशी टेम्पल लागतं, ओल्ड गोव्याचं चर्च लागतं म्हणजे जेव्हा तुम्ही नॉर्थमधून जाता तेव्हा ओल्ड चर्च लागतं. त्याच्यानंतर पंजिमची जेटी लागते म्हणजे छोटे छोटे गाव त्यांचे राहणीमान आहे छोटे छोटे गाव त्यांना तुम्हाला जाताना दिसतात. सो जर तुम्हाला कंटाळा नसेल तुम्हाला जर खरोखरचं गाव म्हणजे गोव्याचं राहणीमान बघायचं असेल ना तर तुम्ही त्यांची लोकल बस पकडून साऊथ गोव्याला जा. आणि पहिली गोष्ट जर तुम्ही गोव्याला येत असाल ना तर असं नाही की 2-3 दिवसासाठी या आणि 2-3 दिवसासाठी जर यायचं असेल तर एक तर साऊथ गोव्यामध्ये राहा नाहीतर नॉर्थ गोव्यामध्ये राहा कारण तिथला जो प्रवास आहे ना खूप जास्त कंटाळवाणा आहे म्हणून. आणि जर ते पण तुम्हाला सगळंच एक्सप्लोर करायचं असेल तर ॲटलिस्ट 8 दिवस ते 10 दिवस तरी तुम्ही गोव्याला या. या पूर्ण जर्नीचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केला आहे तर तो तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगितले किती खर्च आला ते सुद्धा सांगितले आणि आम्ही किती बसेस पकडल्या म्हणजे किती 3 ते 4 बसेस आम्हाला लागल्या ते पूर्ण डिटेल मी त्याच्यामध्ये सांगितले तर तो नक्की बघा तुम्ही.